पंढरीची वारी आहे माझ्या घरी या तिसऱ्या भागासाठी आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील डंगेरेवाडी येथील गुलाबराव गंगाराम गोरे यांच्याकडे आलेलो आहे. प्रसिद्ध कीर्तनकार गायक म्हणून त्यांची आज महाराष्ट्रात ओळख आहे. आज त्यांचं वय 80 आहे आणि याही वयात ते आषाढी वारी करत असतात. खरं तर त्यांची ओळख गायक म्हणून आहे आणि गायकांचा प्रवास त्यांनी कसा केला, माळ का घातली आणि वारीतील विविध अनुभव कसे आले या संदर्भात आपण खास त्यांच्याशीच बोलणार आहोत. प्रसिद्ध गायक म्हणून असलेले गुलाबराव गोरे, सर्वजण त्यांना भाऊ म्हणतात. भाऊ, तुमचं मानदेश भूषण युट्यूब चॅनल मध्ये सर्वप्रथम स्वागत. भाऊ, तुमचं शिक्षण किती झालेलं आहे? चौथी झालेलं आहे. तेवढंच कसं झालं? पंचायती अडचणीमुळे. बर, पुढे काय शेती वगैरे करता का? शेती करत होतो. किती एकर शेती आहे? मला 35 एकर आहे. बरं, आता सगळीच करता का? आता अर्धी करतो. अर्धी करता? हा. बर, माळ केव्हा घातली तुम्ही? मी वयाच्या 15व्या वर्षी. का घातले? मला पांडुरंगाच्या भजनाचा आनंद वाटला म्हणून माळ घातली. हा. बरं, माळ घातल्यानंतर घरातल्यांचं काय आक्षेप वगैरे काय? नाही, काय नाही. मनात का आली माळ घालावी? पांडुरंगाची भक्ती करायला लागलो, भजनाचा छंद लागला म्हणून. बर, किती वर्षापूर्वी तुम्ही माळ घातलेले? 61 ला माळ घातली. 61 साली. वयाच्या कितव्या वर्षी? वयाच्या 15व्या वर्षी. 15व्या वर्षी माळ घातले. हा. बरं, माळ घातल्यानंतर तुम्ही पंढरपूरला जात होता का? हा, आषाढी कार्तिकी वारी करत होता. हा. भाऊ, आज तुमचं वय किती आहे? 80. मग एक सांगा की आषाढी वारी म्हणजे आळंदी ते पंढरपूर ही वारी तुम्ही केव्हापासून करता? आळंदी ते पंढरपूर मी 2005 पासून करतो. बर, काय अनुभव काय येतो वारीत चालताना? वारीचा एक आनंद आहे गायनाचा म्हणून. गायनाचा? हा. म्हणजे तुम्ही कीर्तनात, भजनामध्ये? दिंडीत मी असं भजन म्हणत चालतो. भजन म्हणत? हा. आणि गायक म्हणून तुमची ओळख आहे? आता कीर्तनात तुम्ही गायन करता? गायन करतो. तुमचं अभंग किती पाठ आहेत? माझे कमीत कमी 700 अभंग पाठ आहेत. 700 अभंग पाठ आहेत? हो. मग तुम्ही पाठांतर कसं करता? असं रोज सकाळी सकाळी एक अभंग पाठ करतो. म्हणजे साधारण तुमचा हा सराव असतो? सराव असतो. वारीतील तुमची दिनचर्या कशी असते? आनंदाची असते, प्रेमाची असते. आणि कार्यक्रम कसे असतात? म्हणजे तुमच्या वारीतले नियोजन कसं असतं? नियोजन असतं, सकाळी उठायचं, काकड्याला सुरुवात करायची आणि वाटणी नित्यनेमाचं भजन म्हणत वाटणी चालायचं. भजन काय असतं? अभंग म्हणता का रामकृष्ण हरी म्हणता? रामकृष्ण हरी सुरुवात करतो आणि रूप पाहता पासून भजन म्हणतो संध्याकाळपर्यंत. हा. तुम्ही वारीत जे अभंग म्हणता किंवा रामकृष्ण हरी म्हणता ते कसं म्हणता तुम्ही? स्वरात म्हणतो. एखादा म्हणून दाखवा बरं, चरण एखादं त्यातलं. जय जय राम कृष्ण हरी, हरी जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, हरी जय जय राम कृष्ण हरी, 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 हरी जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.
कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, हरी जय जय राम कृष्ण हरी. भाऊ एक सांगा की तुम्ही गळ्यात माळ घातलेली आहे, हो. तर गळ्यात माळ घातल्यानंतर तुमच्या संसारात तुम्हाला काही बदल जाणवला का? सुख जाणवलं. मी पांडुरंगाची सेवा केली आणि पांडुरंगाने मला सुखाचा आनंद दिला. आणि माझी 2 मुलं शिक्षण झाल्यामुळं, एक मुलगा महानगरपालिकेत मुंबईत काम करतो आणि दुसरा मुलगा डॉक्टर झालेला आहे. तर ही पांडुरंगाच्या सेवेचं मला फळ मिळालं. माझा गरीब संसार होता, पण आज माझा सुखी संसार झाला आहे. मला पांडुरंगाची साथ आहे. भाऊ तुम्ही आता काय करता? मी कायमस्वरूपी सप्ताहाच्या कार्यक्रमात असतो. बरं, सप्त्याच्या कार्यक्रमाला कीर्तन असतं. हा. कीर्तनात जे महाराज असतात हा त्या महाराजांचा अभंग, हा ज्याला तुमच्या भाषेत प्रमाण हा. किंवा काय म्हणतात ते हा. कशा पद्धतीचं असतं, किंवा अभंग घेतल्यानंतर काय तुम्ही कशा पद्धतीने गायन करता? महाराज अभंग घेतला, महाराजांनी अभंग घेतला, शुद्ध बिदा पोटी फळे रसाळ गोमटी. त्यावेळी मी पहिली चाल म्हणतो. ते चाल काय भानगड्या काय असते ते? म्हणजे चाल चाल पद- म्हणायचा एक रीत रिवाज असतो. मी म्हणून धावतो. हा बघा, म्हणा बरं. शुद्ध बिजा पोटी शुद्ध बिजा पोटी शुद्ध बिजा पोटी शुद्ध बिजा पोटी फळे रसाळ गोमटी फळे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी देह देवा ते कारणी आ देह देवा ते कारणी देह देवा ते कारणी मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी. भाऊ तुम्ही वेगवेगळ्या गावाला सप्त्याला जाता, मग सप्त्याचा नित्यनियम क्रम कसा असतो? पाटे काकडा असतो. काकडा म्हणजे नक्की काय असतं? काकड्याचं भजन असतं पांडुरंगाचं. कशा पद्धतीने असतं ते? उठ जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माता चुकवा व्यथा जन्माच्या धनदारा पुत्र जन बंधू सोय रे पिशून सर्व मिथ्या हे जाणून
शरणरी गा देवासी धनदारा पुत्र जन. भाऊ तुम्ही काकड आरतीतील एक अभंग म्हणून दाखवला आता, हा पण गवळण वगैरे असते का त्यामध्ये? असते. एखादी म्हणा बरं. देखी लागे माती खाता, देखी लागे माती खाता, दावियाने बांधी माता, दावियाने बांधी माता, जाळी घेऊन कांबळी काठी, जाळी घेऊन कांबळी काठी, गायवळी वेणुपाठी, गायवळी वेणुपाठी, जाळी घेऊन कांबळी काठी, जाळी घेऊन कांबळी काठी. मोठे भावार्थाचे बळ, मोठे भावार्थाचे बळ, देव झाला त्याचे बाळ, देव झाला त्याचे बाळ, जाळी घेऊन कांबळी काठी, जाळी घेऊन कांबळी काठी. तुका म्हणे भक्तासाठी, तुका म्हणे भक्तासाठी, देव धावे पाठोपाठी, देव धावे पाठोपाठी, जाळी घेऊन कांबळी काठी, जाळी घेऊन कांबळी काठी. गायवळी वेणुपाठी, गायवळी वेणुपाठी, गायवळी वेणुपाठी, जाळी घेऊन कांबळी काठी, जाळी घेऊन कांबळी काठी. भाऊ एक सांगा की सकाळ उठल्यापासून दिवसभर तुमच्या एखादा आवडीचा अभंग सातत्याने कोणता तोंडात येतो आणि तो अभंग आम्हाला गाऊन दाखवचाल का? हो. पंढरीची वारी आहे माझी घरी, पंढरीची वारी आहे माझी घरी, आणि कनकरी तीर्थव्रत, आणि कनकरी तीर्थव्रत, आणि कनकरी तीर्थव्रत, आणि कनकरी तीर्थव्रत, व्रत एकादशी करीन उपवासी, व्रत एकादशी करीन उपवासी, गायीन अहर्निशी मुखी नाम, गायीन अहर्निशी मुखी नाम, गायीन अहर्निशी मुखी नाम, गायीन अहर्निशी मुखी नाम, व्रत एकादशी करीन उपवासी, नाम विठोबाचे घेईन मी वाचे, नाम विठोबाचे घेईन मी वाचे,
बीज कल्पातीचे तुका म्हणे, बीज कल्पातीचे तुका म्हणे, बीज कल्पातीचे तुका म्हणे, बीज कल्पातीचे तुका म्हणे, व्रत एकादशी करीन उपवासी, गायीन अहर्निशी मुखी नाम नाम नाम, मुखी नाम गायीन अहर्निशी मुखी नाम, आ गायीन अहर्निशी मुखी नाम, गायीन अहर्निशी मुखी नाम, व्रत एकादशी करीन उपवासी, व्रत एकादशी करीन उपवासी. भाऊ, अजून एक प्रश्न आहे, आणि तो प्रश्न आहे म्हणजे की तुम्ही गवळणी, अभंग यामध्ये तुम्ही प्रसिद्ध आहात. तुमचं गायन अनेक लोक ऐकण्यासाठी येत असतात. खरं तर हे एक तुमचं वेगळंपण आहे, आणि दुसरं एक वेगळंपण तुम्ही जोपासलेलं आहे. अनेक लोकांना किंवा वारकरी संप्रदायातील लोकांना कमी माहीत असेल, पण ग्रामीण भागामध्ये एखादी लग्न सराई सुरू झाली आणि लग्नात तुम्ही दिसला की लोकांची एक उत्कंठा लागते, एक उत्सुकता लागते की भाऊ एखादी मंगलाष्टिका म्हणतील का. खरं तर तुम्ही ती त्या लोकांची अपेक्षा पूर्ण करता आणि एक सुंदर तुम्ही मंगलाष्टिका म्हणता. तर ते आता तुम्ही म्हणू शकता का किंवा म्हणता येईल का? हो, येईल. कोणती मंगलाष्टिका आहे की तुमचे ते त्या बाजमध्ये तुम्ही म्हणू शकता? लक्ष्मी तुग पारिजात कसुरा, धनवा तरी चंद्रमा गावा मधुगा सुरे स्वर्गजो रंबा वांगणा शिवा मुखोदिशं हरिधन शंख चांबुदे रत्न चतुर्दशे प्रतिदिने सूर्या शुभ लग्न सावधान. भाऊ, ह्या वर्षी आळंदी ते पंढरपूर ही वारी पायी वारी सुरू आहे. आता लवकरच ती सुरू होणार आहे. तर तुम्ही ह्या वर्षी जाणार आहात का किंवा तुमचं नियोजन आहे का जाण्याचं? माझं शक्यता कमी आहे. कारण वयाची अट तर माझं 80 आहे. त्यामुळं माझं पायी चालणं ही माझं शरीर गुडघं असं म्हणजे साथ देत नाही. त्यामुळं मला वारीला जाणं जरा थोडंसं जड जाते. तरी मी माऊलीची जाऊन भेट घेतो.
आणि दुसरी वारी तुम्ही कुठली करता मग? आषाढी कार्तिकी ही माझी नेमाची नेमाची वारी. हा नेमाची वारी. भाऊ तुम्ही या वर्षी तर वारीला जाणारच नाही, पण जी वारीला लोक येणार आहेत किंवा जी जाणार नाहीत अशा सर्वांना तुम्ही काय संदेश देऊ शकता? मी असा संदेश देऊ शकतो, त्याच्या गळ्यात माळ असो अगर नसो, त्यानं पांडुरंगाची वारी आनंदानं करावी, सोयीच्छेनं करावी. कारण पांडुरंग हा आपला देव आहे आणि त्याची सेवा केल्याने मोठा वारीचा आनंद एवढा चांगला लुटाय मिळतो. स्वतः सगळ्यांनी करावं आणि तरुण वर्गाला तर आयुष्य करावं, आयुष्याचं कल्याण होतं. सगळ्यांनी मिळून आनंदाने प्रेमानं आळंदी ते पंढरपूर चालत जावं आणि वारीचा आनंद लुटावा. महाराष्ट्रभर आज गुलाबराव गोरे अर्थात भाऊंची गायक म्हणून ओळख आहे. मुलाखती दरम्यान आपल्याला भाऊनी गवळणी अभंग गाऊन दाखवलेला आहे आणि वारकरी संप्रदायाला संदेश दिलेला आहे, तोही आपण ऐकलेला आहे. आणि भाऊंची एक वेगळी खासियत आहे ती मंगलाष्टिका गायची, तेही त्यांनी गायलेली आहे. तर आज भाऊ 80व्या वर्षात पदार्पण करत आहेत. वयोमानानुसार ते वारीला जाणार नाहीत, पण त्यांनी कारणे सांगितलेलं आहे. पण मी जरी जात नसलो तरी बाकीच्यांनी सर्वांनी जावावा, वारीतील एक वेगळा आनंद असतो, हा आनंद लुटावा असं त्यांनी आवाहन केलेलं आहे. तर चला जाऊया आपण आळंदी ते पंढरपूर या वारीला. आणि पुन्हा एकदा रामकृष्ण हरी.